जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीचे आपल्याला जर चांगले करता आलं नाही तर वाईट तरी करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला चांगलं करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्याची मदत केली नाही तरी चालेल. म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीची मदत केली नाही तरी चालेल, पण त्याच्या परिस्थितीवर, त्याच्या दुःखावर, त्याच्या संकटावर मात्र कधीही हसू नका आणि त्याची मजा कधीही बघू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काळ आणि वेळ हे असं चक्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात की काळ वेळ हे असं चक्र आहे की ते कधी कोणाचं आयुष्य बदलेल, कधी कोणाचं आयुष्य बदलून टाकेल हे आपल्याला सांगता येत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाने या जगामध्ये, या सृष्टीमध्ये जर प्रत्येकाने उत्तमाचा विचार केला, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येकाने जर उत्तमाचा विचार केला तर या जगातील 90% लोकांचं दुःख कमी होईल. या जगातील 90% लोकांचं दुःख कमी होईल आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाने जर आपला विचार बदलला तर या जगामध्ये आनंदच आनंद निर्माण होईल. या जगामध्ये प्रत्येकाने जर उत्तमाचा विचार करायचा जर ठरवलं तर या जगामध्ये आनंदच आनंद निर्माण होईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म हा तुमच्या आमच्यात आहे. परब्रह्म हा तुमच्या आमच्यामध्ये आहे. बोलायच्या अगोदर ऐकायला शिका. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना बोलायच्या अगोदर ऐकायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की खर्च करायच्या आधी कमवायला शिका. म्हणून समर्थ म्हणतात की खर्च करायच्या आधी कमवायला शिका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण आपल्या मुलांना जे काही मुलं मागतील ते आपण महागाच्या वस्तू त्यांना आणून देतो. मग समर्थ म्हणतात की देऊ नये अशातला भाग नाही, द्या, पण त्यांना ही कष्टाची जाणीव पाहिजे. पैसे मिळवायला किती त्रास, किती वेदना, किती दुःख सहन करावं लागतं हे जी व्यक्ती पैसे कमवती त्या व्यक्तीलाच माहिती असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की खर्च करायच्या आधी कमवायला शिका, इतरांना बोलायच्या आधी ऐकायला शिका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आता धगधगतं कलियुग सुरू आहे. आपल्याला आपल्या मुलांनाही उत्तमाचे संस्कार देता आलं पाहिजे, कारण संस्कार हे कुठेही विकत भेटत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपलं बोलणं उत्तमाचं ठेवा. आपलं बोलणं, आपली भाषा, आपलं वागणं हे नम्रतेचं असावं आणि उत्तमाचं असावं, कारण त्यामुळेच आपली पुण्याई वाढते. जर आपलं बोलणं, आपली भाषा आणि आपलं उद्धट भाषा असेल तर आपली पुण्याई वाया जाते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात एका खेडेगावामध्ये एक गरीब असं कुटुंब होतं म्हटले आणि त्यांना एक मुलगी होती. पण त्या मुलीची मात्र फार इच्छा होती. त्या मुलीची मात्र पुढे शिक्षण घेऊन कलेक्टर होण्याची फार इच्छा होती. पण गरीब कुटुंब होतं आणि खेडेगाव असल्यामुळं कुठे नोकऱ्याही नव्हत्या. तिचे वडील मात्र दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करत होते आणि जे काही मजुरी मिळत होती त्याच्यावर ते आपला संसार चालवत होते. पण मात्र थोड्या दिवसांनी त्यांनाही खर्च झेपेना आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्या मुलीचं लग्न करायचं. त्या मुलीला त्यावेळेस मात्र फार वाईट वाटलं की आपलं तर वय लहान आहे, आपल्याला शिकायची पूर्ण इच्छा आहे, आपल्याला आपल्या आई बाबांचं जे काही गरीब अवस्था आहे त्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं आहे, आपल्याला तर श्रीमंत व्हायचं आहे असं ती मुलगी नेहमी विचार करायची. आपल्याला कलेक्टर व्हायचं आहे, ही आपल्या गावाची पूर्णपणे दिशा आपण बदलून टाकायची, प्रत्येक गरिबांचे प्रश्न सोडवायची, प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचा आणि प्रत्येकांच्या इच्छा, प्रत्येकांची स्वप्न पूर्ण करायची असे त्या मुलीची इच्छा होती, ध्येय होतं, स्वप्न होतं. त्यामुळे ती तळमळ करत होती. आई बाबांना म्हटली, आई बाबा नको, मला आता सध्या तरी लग्न करायचं नाही, माझं वय लहान आहे, मला शिकायचं आहे.
तुमच्यासारखी या गावामध्ये हजारो कुटुंब दुःखात आहेत, त्यांची मुलं मुली दुःखात आहेत, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि कृपा करून मला माझं स्वप्न पूर्ण करू द्या. माझं लग्न तुम्ही एवढ्या लवकर करू नका. हवं तर मी तुम्हाला मदत करते, हवं तर मी शेतामध्ये जाऊन काम करते, हवं तर माझा खर्च मी स्वतः भागवते, पण बाबा तुम्ही माझं लग्न करू नका. त्यावेळेस मात्र आई बाबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले नाही तू आता आमचंच ऐकायचं आणि उत्तमाचंच तुला स्थळ आलं आहे, उत्तमाचा मुलगा आहे, त्याचंही शिक्षण झालं आहे, तोही नोकरी करतोय, शहरात आहे, एकुलता एक आहे, त्याचं घर स्वतःच आहे, शेती आहे, याच्या पलीकडे अजून काय तुला हवं आहे? बाकी जे काही तुला शिक्षण करायचंय ते तू सासरी जाऊन कर. आता तर आम्ही आमच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहे आणि आम्ही तुझं लग्न करणार. त्यावेळेस मात्र त्या मुलीचं आई बाबा ऐकलेच नाहीत आणि त्या मुलीलाही पर्याय नव्हता आणि शेवटी तिनेही आपल्या आई बाबांचं ऐकायचं ठरवलं आणि तिचं लग्न झालं. ती सासरीही गेली, पण सासरी मात्र नेहमी ती नर्वस राहायची, उदास राहायची, हसत नव्हती. त्यावेळेस मात्र तिच्या सासूने तिला प्रश्न विचारला, अगं तू नेहमी उदास का राहतीस आणि तू नेहमी हसत का नाहीस? तिचं नाव होतं राणी. राणीला ती नेहमी म्हणायची, तू उदास का राहतीस, तू हसत का नाहीस, तुला काय झालं आहे ते तर मला सांग. त्यावेळेस ती सासू आपुलकीने विचारायला लागली. त्यावेळेस ती रडू लागली, ढसाढसा रडू लागली आणि ती म्हणाली, माझं स्वप्न होतं, मला कलेक्टर व्हायचं होतं आणि माझं शिक्षण अर्धवट असतानाच माझ्या आई बाबांनी लग्न केलं आणि मला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. त्यावेळेस ती सासू म्हणाली, ठीक आहे, तू काही काळजी करू नको, आता तुझी सासूबाई तुझं स्वप्न पूर्ण करेल आणि तू आता काही काळजी करू नको, तुझं राहिलेलं शिक्षण तू पूर्ण कर, तुला कलेक्टर व्हायचंय ना तर तू कलेक्टर हो. त्यावेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आला, ती थोडी हसू लागली आणि मग तिने अभ्यास करायला चालू केलं आणि थोड्या दिवसांनी तिचं ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर मग कलेक्टरचं शिक्षण तिचं चालू झालं. जे काही शिक्षण होतं ते पूर्ण करू लागली. घरातली कामं ती लवकर उठून करत होती, पहाटे उठत होती, रात्री उशीरपर्यंत अभ्यास करत होती आणि असं करत आणि तिची सासूही तिला सपोर्ट करत होती. जे काही राहिलेली कामं होती ती सासूही तिला मदत करत होती आणि दोघी मिळून घरातली कामं करत होत्या आणि मग ती राहिलेल्या वेळेत अभ्यास पूर्ण करत होती. कारण तिची जिद्द होती, चिकाटी होती, स्वप्न होतं आणि तिने ठरवलं होतं की आपल्या गावात आपला विकास करायचा. आपल्या आई वडिलांची गरीब परिस्थिती तिने लहानपणापासून बघितली होती आणि गावातले हजारो कुटुंबांना जो काही त्रास होत होता, जो काही वेदना होत होत्या, जे काही दुःख होतं त्या कुटुंबांना आपण बाहेर काढायचं, त्यांच्या इच्छा पूर्ण करायचं असं तिच्या मनामध्ये नेहमी वाटत होतं. आणि एक दिवशी मात्र ती कलेक्टरच्या परीक्षेमध्ये पास झाली आणि तिचा आनंद गगनात मावेना एवढी आनंदित झाली होती की ज्यावेळेस तिचा इंटरव्ह्यूही झाला आणि इंटरव्ह्यू मध्ये ती कलेक्टरच्या इंटरव्ह्यू मध्येही ती पास झाली आणि मग ती बाहेर आल्यानंतर बाकीचे लोकही तिला विचारू लागले आणि त्यावेळेस तिने बाहेर आल्यानंतर अगोदर सुरुवातीला मात्र तिने सासूला मिठी मारली आणि सासूचं दर्शन घेतलं. त्यावेळेस बाकीचे मीडियावाले आले आणि विचारू लागले की यामागे तुम्हाला सपोर्ट करणारं कोण होतं. त्यावेळेस मात्र तिचे आनंद अश्रू काही थांबत नव्हते. त्यावेळेस ती म्हणाली की मला सपोर्ट करणारी माझी सासूच होती आणि मला पुढे नेणारी माझी सासूच होती. तिनेच मला हिंमत दिली, तिनेच मला ताकद दिलं, तिनेच मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच मी या पदावर आहे असं ती म्हणाली. माझे जन्म देणारी पहिली आई म्हणजे देवकी आहे आणि दुसरा जन्म माझा झाला आहे आणि ती आई म्हणजे यशोदा म्हणजे माझी सासूबाई आहे असं तिनं मीडियाला उत्तर दिलं. बघा म्हटली ती, देवकी म्हणजे माझ्या आईनं मला जन्म दिलं, वाढवलं, पण माझ्या दुसऱ्या आईनं, यशोदे आईनं मला प्रोत्साहन दिलं, मला योग्य तो मार्ग दाखवला, मला कलेक्टर होण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं म्हटली आणि म्हणूनच आज मी कलेक्टरच्या पदावर आहे आणि कलेक्टर मी झालेले आहे. माझं स्वप्न फक्त माझ्या सासूमुळेच पूर्ण झालं असं तिनं मीडियावाल्यांना उत्तर दिलं. बघा म्हटले समर्थ, जर प्रत्येक ह्या समाजामध्ये
जर प्रत्येक सासूने जर सुनेचा जर असा विचार केला, सुनेचा जर उत्तमाचा विचार केला, तर ती सूनही सासूला कधीही सासू म्हणणार नाही. आईपेक्षाही दुपटी तिपटीने ती त्या सासूवर प्रेम करेल, माया करेल. मग सासूनेही त्या दृष्टिकोनातून त्या मुलीप्रमाणेच वागलं पाहिजे. आपली मुलगी जशी आहे त्याप्रमाणेच तिलाही वागणूक दिली पाहिजे. तर या समाजामध्ये दुःख, त्रास, वेदना काहीच राहणार नाही. जर आपण प्रत्येकाने विचार केला तर 90% या जगामध्ये आनंदच निर्माण होईल आणि दुःख पूर्णपणे कमी होईल, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. खरे शोधिता शोधता शोधत आहे, मना बोधिता बोधता बोधत आहे. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चय पाविचे सानुरागे. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की वास्तविकता अर्थात सत्य स्वरूप परब्रह्म काय आहे याचा शोध घेता घेता आणि त्याचा शोध लागतोच. मनाला त्याचा योग्य प्रकारे बोध करता करता बोध होतोच. पण हे सर्व संत सज्जनाच्या संगतीनेच साधते. म्हणूनच संत सद्गुरूंची भक्ती करावी आणि अन्य त्यांना शरण जावे. त्यांच्या चरणावर, त्यांच्या वचनावर पूर्णपणे श्रद्धा ठेवावी. म्हणजे सर्व संशय नाहीसे होऊन बुद्धीच्या ठाई परब्रह्माचा निश्चय होतो. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.